विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सुद्धा सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे। संत गजानन महाराजांच्या मंदिरामधून या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुच्या चरणी लीन होण्याचा आणि नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरी शेगाव या ठिकाणी संत गजानन महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून अनेक भाविक जे आहेत हे या ठिकाणी दाखल होत असतात। संत गजानन महाराज यांना अनेक भाविक जे आहेत हे आपल्या गुरु मानतात। गण गण गणात बोतेचा जप जो आहे हा संत गजानन महाराजांनी दिला होता आणि याच जपानुसार संपूर्ण विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रात हा गणगण गणात बोतेचा जो आहे तो जप केला जातो। आणि याच निमित्ताने संतनगरी शेगावमध्ये काल रात्रीपासूनच भाविकांची मोठी मांदियाळी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या गजानन महाराज पूर्ण करतीलच असा आशीर्वाद गजानन महाराज आम्हाला दिलेला आहे। आणि आज चांगल्या समय खूप चांगलं वाटतंय। तुम्ही काय नेमकं गजाननाच्या चरणी साकडं घातलंय? किती वर्ष कधीपासून ये तुम्ही? 2 वर्षापासून येतोय माऊली। जय गजानन माऊली। मन प्रसन्न झालं माऊली आज। आम्ही लहान असताना मंदिर एवढं छोटं होतं की तिथून गाद्या घ्यायचो आणि खाली बसायचो। बंब होता, ते पाण्याचे अंघोळ वगैरे करणं। तर आज एवढं भव्य दिव्य एवढं सुंदर मंदिर महाराजांचं झालंय ना, खूप छान वाटतंय। आणि मी इथे आले आता सध्या 18 दिवसापासून आणि असं नवस नव्हता केला, पण अशी इच्छा होती 11 दिवसाचे 11 पारायण करूया तर म्हणून आलो इकडे। मी तशी एकादशी गुरुवार नेहमीच दर्शनाला येते आणि एवढे भक्त पाहून खूप चांगलं वाटते की आणि बाकीपेक्षा आपल्या संस्थांची शिस्त खूप छान आहे। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा।